बागायतदार पण आहेत, तर ते या नेपाळ्यांना का रिक्रूट करतात? कारण आंबा हे असं फळ आहे ना, आपल्याला खायला तर भरपूर आवडतो हापूस आंबा, पण त्या हापूस आंबा रेडी करण्यासाठी जी मेहनत आहे ना, तर ती लोकांना माहित आहे की नाही आहे याची मला खरोखरच कल्पना नाही. कारण एक जे आंब्याचं झाड आहे ना, ते कातळावरती लावलं जातं किंवा अशा ठिकाणी लावलं जातं की जिथे कधी कधी पाणी पण अवेलेबल नसतं. तर सुरुवातीचे 5 वर्ष तर त्याला एवढं जपावं लागतं ना, म्हणजे त्याला माकडं येतात, माकडं त्याची पानं खातात. ओके, जर त्यांनी पानं खाल्ली तर त्या झाडाची वाढ होणार नाही, म्हणजे त्याला तुम्हाला प्रोटेक्शन द्यावं लागणार, तुम्ही त्याला खतं देणार. कधी कधी लोक हाताने येऊन पाणी घालतात किंवा टँकर मधून पाणी घेऊन येतात आणि नंतर मग पाण्याची लाईन जोडतात आणि त्यानंतर मग त्यांना पाणी दिलं जातं. आणि 5 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर जेव्हा हे आंब्याचं झाड रेडी होतं आंबे देण्यासाठी, तर तेव्हाची पण जी प्रोसिजर आहे ना, ती एवढी मेहनतीची आहे ना. तुम्ही जेव्हा पाऊस पडायच्या आधी ओके, तर त्यांना तुम्हाला थोडं खतं, थोडं टॉनिक, ओके, सगळ्या बाकीच्या गोष्टी द्याव्या लागतात. ओके, त्यानंतर मग पाऊस पडतो, मग सगळं गवत होतं. मग ते गवत झाल्यानंतर मग जेव्हा सप्टेंबरचा काळ येतो, तेव्हा परत एकदा ते सगळं गवत आधी कट करावं लागतं. जर ते गवत कट नाही केलं तर मोठ्या प्रमाणात आंब्याच्या झाडाला कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मग ते एवढी जे समजा समजा कोणाची तरी 3 एकरची बाग आहे, तर 3 एकरच्या बागेमध्ये किती गवत वाढतं ना, हे कोकणामध्ये राहणाऱ्या लोकांनाच माहिती असतं की बाबा एवढं गवत वाढतं. मग ते कट करण्याचं काम करणार कोण? ओके, हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तर हे पूर्णच्या पूर्ण ना अंगमेहनतीचं काम आहे. सो अशा वेळी मग नेपाळी लोक कामाला येतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.